4 दिवसात जेवण खायला लागलं असं कधी आपल्याला वाटलंच नव्हतं. कंपनीत जेवण भेटेल म्हणून आपण बघा गेलतो गडबडीनं, पण काय जेवणच भेटलं नाही राव. तर राम राम मंडळी, मी एम ए चक्रवाला गणू. तर आपल्याला बघा 3 दिवस झालं बघा पुण्यात आहे आणि आपल्याला काय मालच निघाला नाही. आणि त्यात माल निघलाय बघा, आज तेल निघलाय बघा तळेगाववरनं आपल्याला चित्तूरचा माल निघलाय आणि त्यात आहे बघा 3.5 टन माल. पण मालात काय आपल्याला काय त्यांनी सांगितलं नाही आणि आपण चाललोय बघा भरायला. आणि आपण गाडी टाकली आहे बघा जुन्या मुंबई हायवेनं टाकली आहे बघा, कारण आपल्याला तळेगावला जायचं असल्यामुळं आपण त्याचं डोरनं चाललोय बघा. तर चला बघूया आपल्याला माल काय येतो काय नाही. पण आपलं नशीब एवढं बरं आहे म्हणायचं की आज 4थ्या दिवशी तर माल निघाला राव. काय वैताग आला बसून बसून. संविधान चौकात आलो तर बघा ट्रॅफिक लागलं मुलकाचं, आणि ट्रॅफिक लागलं एवढं डोक्याला ताप होतो का नाही, ब्रेक मारून मारून घाला येत आहे. तर शेवटी बघा आपण तळेगावमध्ये पोचलो या. पण इकडं पाऊस पडल्यामुळे वातावरण एक नाद्या भात झाले बघा, नाद खोळाचं वातावरण आहे. अजून आपल्याला बघा इथून जायचं आहे 12-13 किलोमीटर. तर बघूया आता कधी पोचतोय आपण काय नाही. तर फायनली आपण बघा कंपनीपाशी पोचलोय. आपल्याला 40 किलोमीटर यायचं असल्यामुळे काय आपण लगेच आलोय बघा. तर चला ही एंट्री करूया. ट्रान्सफॉरल्यानंतर काय फोन करून लय वैताग दिलाय, भैया किधर आहे भैया किधर आहे. तर शेवटी बघा आपण गेटवर आलोय, पण गेटवर त्यांचं काय तर लिखाण चालू आहे, त्यामुळे आपल्याला बसायला सांगितले त्यांनी बघा. भैया बोलत आहे ऐसा बोला हे म्हणून. तर चला बघूया कधी बोलत आहे ते. तर आपण काय जेवण केलं नव्हतं, आपल्याला वाटलं बघा कंपनीत जेवण भेटलं म्हणून आपण आलो, पण आपल्याला काय जेवण इथं कंपनीपाशी नाहीच म्हणून घरून आणले बघा. 4था दिवस आहे आजचा. पण नशीब आपलं एवढं बरं आहे की घरनं जेवण आणल्यामुळे तर आपल्याला बघा लवकर जेवण भेटलंय आज, नाहीतर संध्याकाळशिवाय काय जेवण भेटलं नसतं बघा. पण काय का असं ना, चटणी भाकरी चव घरची ती घरचीच बघा. आज 4 दिवस झालं तरी अजून म्हणजे आपल्याला जेवण चांगलं राहिलेलं आहे. तर चला जेवण करून घेऊया पहिल्यांदा. आणि त्यात लाडू दिल्यात हेच राव माहीत नव्हतं ना, आता बघितलं बघा लाडू पण गाडीत घालल्यात बघा. तर फायनली बघा आपल्याला आतमध्ये बोलवलेलं आहे. 2 तासानं आपली गाडी बघा आतमध्ये घेतली आहे. तर बघू चला काय आपल्याला माल येतोय काय नाही. 3 वाजून बघा 50 मिनटं झाली ती. आता कधी गाडी लोडिंग व्हायची आणि कधी सुटायची काय माहीत नाही. तरी पण आपल्याला माल बघा पॅक झाला म्हणजे बाद झालं. तर आतमध्ये आलोय बघा, आपल्याला पार्किंगला साईडला लावायला लावली आहे गाडी बघा. आणि इकडून बघा खाली डबऱ्यात कंपनी असल्यामुळे पाऊस वरनं पडलेलं सगळं पाणी येतं. तर फायनली आपली बघा गाडी लोडिंगला लावली ना, आपल्याला आलेलं कार्टन बॉक्स. आणि तेवढ्यात बघा पेपर बी नशीब आपलं एवढं बरं आहे की पेपर तर बनवून ठेवल्यात बघा. म्हणलं टेन्शन नाही. तरी पण आपल्याला बघा लई टाईम झाला बघा. 7 वाजून 36 मिनटं झाली कंपनीतनं राव बाहेर निघायला. आता आपल्याला बघा फुल ट्रॅफिक लागत असता असं आपल्याला वाटतं या, कारण सगळ्या कंपनी वगैरे सुटलेल्या असणार आहे त्या. तर शेवटी बघा आपल्याला वाटलं तसं झालंच बघा. संविधान चौकात शेवटी आपल्याला बघा ट्रॅफिक लागलंच. तर फायनली आपण बघा आलो या संविधान चौकातनं, कारण आपल्याला इकडून डायरेक्ट मुंबई हायवेला लागायचं आहे, बँगलोर मुंबई हायवेला. तर चला बघूया आता कधी लागतो या. तर शेवटी बघा फायनली आपण लागलोय मुंबई हायवेला. पण त्यात पावसानं बी सुरुवात केली आहे. आणि आपला जोडीदार आपला एक भाव आहे बघा, तो पण आपल्यासोबत आहे. फुलचंद भाऊ आहे तर पुढं, पण ते काय थांबणार आहे बघा खेड शॉपरला, त्यामुळे त्याचा ना आपला काय मिळ लागत नाही. तर चला पहिल्यांदा जेवण करून घेऊया आपण बघा. खेड शॉपरला पोचूया. तर फायनली बघा आपलं तर जेवण झालंय. आता आपण गाडीचं पण बघितलं पाहिजे. बघूया आता गाडी डिझेल टाकी फुल करावं लागते बघा. तर आपल्याला बघा जिओचा पंप आलाय. तर पहिल्यांदा टाकी फुल करून घेऊया म्हणजे टेन्शन नाही बघा. पण गाडी फोडा असल्यामुळे आपल्याला थांबायला लावलंय बघा ना. ॲडव्हान्स तर काय अजून आलं नाही, पण चला पदरनं टाकून जाऊया, कधी येईल तेव्हा येईल ॲडव्हान्स. थांबण्यापेक्षा गेलेलं बरं. आणि आज वाटतंय राव आपल्याला आज काय नाईट पुरी मारायला लागते बघा. शेवटी फायनली आपल्याला नंबर आलाय बघा. लावली फुल करायला, तात्याला सांगितलंय फुल करायला. तर तात्या म्हणतात कशाच व्हिडिओ काढताय. तर शेवटी बघा फायनली आपण टाकी वगैरे फुल केली आणि तिथनं मारली बघा कल्टी. तर आपल्याला आता नॉन स्टॉप गाडी फोडायची आहे बघा मंगळवेढ्यापर्यंत. तर बघूया आता काय कसं होतंय काय. अजून तर काय झोप आली नाही, पण झोप आल्यानंतरचा तिथनं पुढचा विषय. तर चला करूया कंटिन्यू ड्रायव्हिंग. दिसते एवढं सोपं नाही बघा. आपण चला ड्रायव्हिंग आपले. तर आपण बाबा भवानी टोल प्लाझावर आलो या भवानी नगरला. आणि पहिल्यांदा आपल्याला खडं काढून घ्यायचं इथं, कारण ही खडं दिसते तर तसं लय खेळ अवघड आहे ह्याचा. जर खड्यावर जर खडा रुतला तर बघा टायर डायरेक्ट फोडतं, कारण ह्याच्या अगोदर आपली 2 टायर एवढ्या बारक्या खडानंच पडली ती. त्यामुळे पहिल्यांदा बघा खडं काढून घेऊया. खडं वगैरे काढून झाले तर बरं का. आणि त्यात पावसानं बघा गाडी लय मध्ये, पण आता काय करता परवा दिवशी धुतली होती तिला. तर चला जाऊया, आपल्याला टाइम झालाय बघा भरपूर, त्यामुळे आपण थांबून चालणार नाही आपल्याला.
नॉनस्टॉप ड्रायव्हिंग 250 किलोमीटर करून आलोय बघा आपण मंगळवेढ्याच्या पुढं आलोय बघा. आता 4 वाजून बघा 28 मिनटं झाली ती. तर आपल्याला पंढरपूर सोडल्यापासून झोप लागलीच होती, तरी पण आपल्याला काय ढाबा नसल्यामुळं आपण तसंच आलो. तर तसं काय तुम्ही झोपीत गाडी चालवू नका, जेवढं तुम्हाला कंट्रोल होतं तेवढंच करत जावा, चालवत जावा गाडी. तर भावांना गुड नाईट. तर रात्री 4:30 वाजल्या तर झोपायला बघा, त्यामुळे सकाळी उठायला लेट झाला. 9 वाजल्या त्यानं गाडी घाण झालती म्हणल्यानंतर पहिल्यांदा म्हणलं गाडी धुवून घ्यावं. पहिल्यांदा बघा गाडी वगैरे धुवून घेतली, परत ना आपला नंबर आला, म्हणलं आपण बी आंघोळ करून घ्यावं. हो टाकी बिकी हावद आहे म्हणल्यानंतर म्हणलं कशाला सुट्टी द्यायची. मग बघा पहिल्यांदा आपण आंघोळी वगैरे दात घासून केली. तर आंघोळ केल्यानंतर म्हणलं आता पहिल्यांदा पूजा करून घ्यावं, कारण आपण आंघोळ केल्याशिवाय बघा स्वामींची काय पूजा करत नाही. म्हणजे आंघोळ जर केली तरच पूजा असते आपली बघा. तर चला पहिल्यांदा स्वामींची पूजा करून घेऊया. तर बघा आपली पूजा झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. पूजा करून हॉटेलमध्ये आलोय बघा, चहासाठी प्यायसाठी आलतो, पण काय नाही जेवणच देतो म्हणले ती. जेवण भेटते म्हणल्यानंतर कशाला म्हणलं सुट्टी द्यायला. मग काय बघा मटकी मागवली आणि बाजरीचा रोटी. आता जेवण केलं म्हणजे परत दिवसभर टेन्शन नाही. हो 10 वाजताच जेवण भेटलंय बघा. आज आपल्याला नशीब चांगलं आहे बघा, स्वामींची पूजा केल्यामुळे आज लवकर जेवण भेटलंय, नाहीतर 2 आणि 3 वाजते ते बघा. तर चला जेवण करून घेऊया आणि मग मारूया कलटी. तर जेवण केलं बघा, मग काय चहा पण एक घेतला घोट, म्हणलं चहा पण घेऊन टाकावा. तर चला जेवण वगैरे झालेलं आहे. आता काय टेन्शन नाही, दिवसभर निघूया. आता टायमिंग पण आपल्याला खूप झाला आहे, कारण परत ना अजून रातभर गाडी चालवायला लागेल, कारण आपल्याला उद्या कसल्याही परिस्थितीत गाडी जाऊन बघा खाली करायची आहे. तर चला निघूया. तर उमदीमध्ये आपण बघा पाणी घ्यायला थांबलो तो बॉक्स, पण त्यात आपल्याला तिथं बघा जार पण नवीन भेटतो. मग काय जार घेतला बघा आणि डायरेक्ट आलो विजापूरमध्ये. आणि या विजापूरचं बघा काय ना काय तर रोज खोटा नसतेच बघा. अंडरग्राऊंड जर गाडी असली तरी ओव्हरलोड आहे म्हणून तारा देते ते ड्रायव्हरला. आपली पण त्या दिवशी बघा ओव्हरलोड आहे म्हणून पैसे दे म्हणत होती. मी म्हणलं जायडं वजन काटा करून मग काय असेल ते बघा. आणि शेवटी नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करून आपण बघा आलोय बघा आलमट्टीला पाक डायरेक्ट नॉनस्टॉप. आणि आलमट्टी बघा फुल्ल गच्च भरून वाहते बघा पाण्यानं. पुढं आलो तर बघा पावसाचं वातावरण बी झालतं आणि चिरंगाट पण चालू होतं. आणि त्यात बघा सूर्यफुलाची झाडं वगैरे होते, त्यामुळं नजारा ना नाद्या बाद दिसतोय बघा. नाद खुळाच कशी आहे ती सूर्यफुलं, असं दिसतोय बघा नजरा ड्रायव्हिंग लाईफमध्ये ड्रायव्हर आल्यानंतर. तर न पैसे देता बिता पैसे कमवून बघा फिरायला भेटतंय. पण वाटतंय जेवढं सुखाचं तेवढं बी लय खोटं नाही ह्या मागं. नुसतं ड्रायव्हर दिसतंय झालेलं, पण त्या मागे लय कष्ट आहे बघा. तो पण ह्यो काय करतोय बघा लांब लचक बम काढून. नाही ना राव, काय तर रस्त्याचं काम चालू आहे, पोलचं काम काय तर चालू आहे. पुढं आलो तर बघा आपल्याला तिरंगी ध्वज आपला फडकत दिसतोय बरं का. तिरंगी ध्वजाला बघा सलाम करून पुढं आलो तर आपला जोडीदार बी आपला पुढे येत होता. मग काय थांबलो तर बघा जेवण करायला. मी तर काय जेवण केलं तर बरं का. तर आपला हे आहे बघा जिगरी जोडीदार बारामतीचा. तर आपण त्याच्यासाठी थांबलो होतो, त्यानं काय जेवण केलं नव्हतं, म्हणलं जेवण पहिल्यांदा करूया. तर बघा आपण चाललोय बघा जेवण करायला इलकलमध्ये आहे. आणि ते काय सकाळनं जेवण न केल्यामुळं आपण आलोय बघा जेवण करायला. तर आपण काय जेवण करणार नव्हतं, त्यामुळे त्याच्या पुरतं भाजी घेतल्या. तर भाव म्हणतोय आपल्याला का मी दिसेना कसं काय, तर म्हणतोय काळा असल्यामुळे दिसणार रे, काळा असल्यामुळं. तर तसं काय नाही, तिकडं ऊन पडतं त्यामुळे बघा दिसत नव्हतं. तर फायनली बघा जेवण बिवण करून तिथनं निघालो बघा. आता नॉनस्टॉप आपल्याला ड्रायव्हिंग करायची आहे. आता आधीमध्ये थांबून चालणार नाही बघा, लय टाईमपास झाला आहे. 2 तास मोकर वाया गेल्यात. तर चला बघूया आता किती वेळात पुसतोय बघा आपण काय पॉईंटला. तर आपण बघा तुंगभद्रा डॅमपाशी पोचलो या. पण बघा 15 दिवसात बघा पाणी काय एवढं काय नव्हतं बरं का, 10-15% होतं ना. आता पाऊस पडल्यामुळे फुल्ल झालं बघा तुंगभद्रा डॅम. तर आपल्याला बघा रात्र झाली बघा डायरेक्ट चित्रदुर्गाला यायला. तर अजून काही जेवण आपण संध्याचं केलं नाही, तर पहिल्यांदा जेवण करून घ्यायचं आहे बघा. तर आपण चित्रदुर्गा बायपासला आपल्याला राजस्थान हॉटेलवर थांबलोय बघा ना. आपण घेतलं डाळ तडका एक बघा, मटकीची पोळी घेतली आणि जेवण करून बघा तिथनं मारली बघा कलटी. तर फायनली बघा आपण 12:52 आपण बघा दावसपेठला पोचलोय.
तर आता इथंच आपण आराम करणार आहे. सकाळी डिझेल भरून इथून निघणार आहे. तर भावानं गुड नाईट. चला झोपू देऊयात आणून सकाळ सकाळी लवकर उठूया. तर राम राम मंडळी, मी एम ए चक्रवाला घेऊन आणि आपलीच बघा झाली दिवसाची सुरुवात. तर आपला ट्रिपचा बघा आहे 3रा दिवस. मग रात्री आपण इथं जिओच्या पंपात झोपलो होतो. मग काय आपल्याला टाकी करायची होती फुल बघा. सकाळ सकाळी टाकी फुल करायला लावली बघा. अण्णाला म्हणलं टाकी फुल करा. तर अण्णा म्हणते ते व्हिडिओ कशाचं काढताय. मी म्हणलं तुम्ही काय गलत काम केलंय का म्हणलं. मी करतोय म्हणलं ब्लॉगिंग. टाकी तुम्ही फुल करा. तर भावानं टाकी वगैरे फुल केली. आता टेन्शन नाही. आणि लव लेटर पण आपल्याला दिलेलं आहे बऱ्यापैकी त्यांनी मोठं लाट. तर चला आपलं तर झालं डिझेल वगैरे टाकून आपण इथून निघूया. कारण आज काय बी करून आपल्याला बघा जाऊन गाडी खाली करायची आहे. म्हणजे शनिवारी तर आपली भरली तर भरली नशिबानं गाडी. तर चला बघू काय होते काय नाही. त्यात मार्केट बी लय डाऊन झालेलं आहे. तर चला. तर आपण कोलारमध्ये पोचलोय बघा ना. आपण सकाळपासून काही नाश्ता केला नाही. तर नाश्त्याचं नियोजन लावूया. जाऊया पहिल्यांदा नाश्ता करूया. नंतर पण आपल्याला काही नाश्ता भेटणार नाही. तर आपण बघा चित्राने राईस घेतला आणि दणका लावलाय. आणि आपल्याला 1 नंबर टॉपचा राईस भेटलाय बरं का. आपण प्रत्येक वेळी इथे थांबतो पण आजचा ना जबाब देण्यासारखा राईस झालाय बघा. तर नाद खोळा बघा. चला डायरेक्ट जाऊया. 1 नंबर असं बघा नाश्ता झालाय. आता दिवसभर नसले तरी चालतंय बघा. तर चला बघूया. आता लय टाईम झाला या थांबण्यात काय अर्थ नाही. कारण आज काय बी करून आपल्याला जाऊन गाडी खाली करायला लागते बघा. तर शनिवारची भरली तर भरली. आपण बघा चित्तूरच्या पाठीमागं आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की राव आपल्याला येणार तर ऑनलाईन पाठवलं. आपण त्याची प्रिंटच काढली नाही. मग पहिल्यांदा बघा प्रिंट काढून घेतली आणि मग तिथनं मारली बघा कल्टी. तर आपल्याला इथून बघा जायचं आहे तिरुपती हायवेनं. तर आपण बघा लेप मारून तिरुपती हायवे धरला आहे. पण आपल्याला ह्या डोंगराच्या पेढी साईडला जायचं 500 मीटर. 500 मीटरसाठी जाण्यासाठी आपल्याला बघा 17 किलोमीटरवरनं युटर्न करून घ्यायचं आहे. कारण आधीमध्ये रस्ता कट नाहीच बघा. आपलं चुकी झाली. सर्व्हिसवरनं गाडी टाकायला पाहिजे होती. पण आपल्याला वाटलं कट असेल म्हणून बंद केला त्यांनी. राव अर्ध्या म्हणजे 2 किलोमीटरसाठी आपल्याला बघा 17 किलोमीटरवरनं आता राऊंड मारून यायचं आहे. लय डोक्याला ताप झाला राव. तर चला जाऊया आता काय झालेलं झालं. तर बघा फायनली आपण बघा राऊंड मारून आलो या. आता कंपनी राहिली आपल्याला इथून 2 किलोमीटर. बघूया आता कसं होतंय. तर बघा फायनली आपण कंपनीपाशी पोचलो या. एंट्री करायला जाऊया चला. तर एंट्री करायला गेलतो खरं पण त्यांच्या म्हणण्यानुसार बघा आपल्याकडे 1 आणि म्हणजे 1च्या खाली आपण असं काना दिल्या का देतो. पण ते काय त्यांच्या म्हणणे आहे ते 7 लिहिले तुम्ही. त्यामुळे 1 करून द्या. आणि ट्रान्सफॉरला सांगतोय बघा त्यात 1 करून दे व्हाईटनरनं खोडून दे. पण ते काय ऐकणं झालंय बघा. त्यामुळे आपल्याला थांबवलंय. आता 3 तास झालं तरी पण आपली बघा गाडी काही खाली करायला घेतली नाही अजून. ते ट्रान्सफॉरला अजून त्यांचं काय चाललंय कोणास ठाऊक. आणि शेवटी बघा पाऊस चालू झाला आणि फायनली आपल्याला बोलवलंय बरं का आतमध्ये. तर जाऊया आतमध्ये बघूया. तर बघा एंट्री मारतोय गेटमध्ये. आता खाली कधी करते ते कोणास ठाऊक. पण आपल्याला कंपनी राव ही भिकार चोट लागलेली आहे. जाऊ द्या काय एखादी कंपनी लागते असेल. तर फायनली बघा आता येऊन गाडी बिडी खोलून बसलोय बघा. आता कधी खाली करते ती काय माहिती. अजून एक गाडी खाली करायला चालू आहे. सकाळी 12:30ला एवढी येऊन नॉनस्टॉप काय उपयोग झाला नाही आपली बघा. काय लवकर गाडी खाली झाली नाही. तर फायनली बघा आपली गाडी बिडी खाली करायला लावली आणि त्यांनी 15 मिनिटातच आपली गाडी खाली केली बघा. आणि आपण दुपारी काय जेवण केलं नव्हतं. त्यामुळे आपल्याला जवळ बघा आपल्याला जेवणाचं नियोजन लागलं. जेवणाचं नियोजन मग काय इथं काय चपात्या वगैरे नाही त्या. पण राईस वगैरे ते मिळतं. मग आपण बघा अंडा राईस मागवला आहे. अंडा राईस मागवलाय म्हणलं टेन्शन नाही. आता इथं जेवण केलं का आपल्याला इथून 160 किलोमीटर जायचं आहे लोडिंग पॉईंटला चेन्नईला. तर या भावानं जेवण करा. जेवण करून इथनं निघूया. तर फायनली बघा आपण जेवण वगैरे करून तिथनं मारली कल्टी. अजून आपल्याला इथनं 145 किलोमीटर राहिले. तर आपल्याला ह्यो बघा चेन्नई हायवे येतोय बघा. तर आपल्याला फायनली चेन्नई हायवे लागलाय. तर भावानं आजच्यासाठी एवढंच. आपला व्हिडिओ आला तर 100% लाईक आणि सबस्क्राईब करून जावं लागतंय. जय महाराष्ट्र.